एमडी विक्री करणारे दोघेजण 1,75,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीने रोहन बिपिन गोठी आणि समीर अमोल वानखेडे हे इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत जाजू शाळेसमोरील मोकळ्या मैदानात राणेनगर येथे एमडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 8 ग्रॅम वजनाचा एमडी पदार्थ आणि 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 1,75,000चा किमती मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजणे, गायकर बेंडाळे, पोलीस हवालदार डंबाळे कोल्हे, पोलीस नाईक सौंदाने, पोलीस अंमलदार नांद्रे, सानप बागडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भट आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक।